जय श्रीराम बॉडी बिल्डर। आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे। आज मी तुम्हाला स्लो पॉयझनबद्दल सांगणार आहे, एक विषबद्दल। बघा, तुम्ही ना गेनिंग जेव्हा करत असतात ना, तेव्हा तुम्ही नाही का, तुम्हाला भरपूर ट्रेनर असे सांगत असतात, भरपूर डायटिशियन सांगत असतात की तुम्ही हेल्दी फॅट खा वगैरे, हे खा ते खा। तर तुम्ही त्यामध्ये काय काय बर्गर आलं, चीज आलं, पिझ्झा आलं, हे खात असतात। पण तुम्हाला माहिती नाही आहे याचे साईड इफेक्ट काय होत असतात। याला स्लो पॉयझन म्हणून सांगितलं जात असतं। याचं खरं कसं कारण असतं माहिती का? तुम्हाला सांगतो मी की हे लगेच इफेक्ट नाही करत तुमच्या बॉडीवर। हे 5 ते 7 वर्षानंतर इतकं खतरनाक इफेक्ट करतं ना तुमच्या बॉडीवर की तुमचं यामध्ये मृत्यूसुद्धा होऊ शकतो। इतकं बेकार असतं हे। म्हणून याला बर्गर, पिझ्झा आले, जे बाहेरचे जंक फूड असतं ना, हे गेनिंगमध्ये भरपूर जण खात असतात। पण याला स्लो पॉयझन यासाठी सांगितलं जातं कारण की काही वर्षानंतर, काही जास्त कालावधीनंतर याचा साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवर होऊ शकतो आणि यामुळे तुमचा डेथसुद्धा होऊ शकते, मृत्यूसुद्धा होऊ शकतो। म्हणून या गोष्टी तुम्ही ना गेनिंगमध्ये टाळा। गेनिंगमध्ये एक प्रॉपर डाएट यूज करा। कोणीही काय सांगितलं की तू बर्गर का, पिझ्झा का, की तुझी गेनिंग होईल, तुझी हेल्थ वाढेल, हे वाढेल, ते वाढेल, या गोष्टी एकदम चुकीच्या आहे। म्हणून तुम्ही एक प्रॉपर डायटिशियननी सजेस्ट करून त्याने जे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही तुमचा डाएट फॉलो करा आणि हे स्लो पॉयझन याला सांगितलं जात असतं, हे टाळा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, इन्फॉर्मेशनसाठी ओग्लो फिटनेस कोर्सला जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा जॉईन करा। जय श्रीराम।